संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटांची बातमी। गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदी शहांना वाचवलं नरकातला स्वर्ग या आपल्या पुस्तकातनं खासदार संजय राऊतांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली। बाळासाहेबांनी मदत केली नसती तर मोदी आणि शहा तुरुंगात असते असा दावा संजय राऊतांनी पुस्तकातनं केलेला आहे। आणि संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून नेमके काय गौप्यस्फोट केलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। गोध्रा कांडावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी चौकशीचा त्यांचा ससेमिरा लागलेला होता। संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता, परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली। अमित शहा यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली। यूपीएचं सरकार होतं आणि दंगलीमधल्या काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवलेला होता आणि त्यावेळी नरेंद्र मोदींना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती। अडचणीत अडकलेल्या अमित शहांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शहा यांना कुणीतरी सुचवलं। एक दिवशी लहान जय शहा यांना घेऊन अमित शहा मातोश्रीवर पोहोचले। मी अडचणीत आहे, तडीपारी आहे, अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शहा यांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांना फोन केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी या दूर झाल्या असा दावा नरकातला स्वर्ग या पुस्तकामधनं त्यांनी केलेला आहे। आणि संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यांनंतर आता राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया। एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे। आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल। गुजरात आपल्या हातून जाईल। मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं। अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी, आप बार बार मुझे फोन कर रहे हो, कौन है आप जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो। बड़ा मेरे लिए बहुत महत्वपूर्ण कामकाज। मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे। कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही। त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही, ते कोण आहे, ते कोणी खूप मोठे नेते आहेत का?